लौकिक दृष्टीने सुद्धा कशा पद्धतीनं तू युद्ध करण्यासच योग्य आहेस असं भगवंताने अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगितलं. स्वधर्ममपि चावेक्ष. त्यानंतर यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमुपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. पुन्हा पुन्हा उलट सांगितलं, जर युद्ध करणार नसशील तर पुन्हा अपकीर्तीला प्राप्त होशील. बरं, अपकीर्तीला प्राप्त होशील एवढ्या सुटन का? एक आवाच्य वादांश बहुन वदंती. हे काय? तवा हिता, तुझा अहित पाहणारे अनेक प्रकारचे अवाच्य शब्द तुला बोलतील. एवढंच नाही, जर युद्ध करशील आणि जिंकला तर काय होईल? राजा होशील. राजा म्हणजे आता शेवटी भाऊ राजा काय, हे राजा काय, एकच असं. त्याच्यामध्ये काय भेद नव्हता, पांडव होते ते. तर जिंकला तर महिम भोक्षसे. आणि समजा युद्धामध्ये गेलास, आता गेला युद्धामध्ये, मेला, तर काय प्राप्त होईल तुला? स्वर्ग प्राप्त होईल. अशा पद्धतीनं असं लौकिक न्यायानं भगवंतानं अर्जुनाला युद्ध कशा प्रकारे श्रेष्ठ आहे हे सांगितलं समजून. मग तत्र युद्धम स्वधर्मम इति एवं युद्धमानस्य उपदेशम इमं शृणु. स्वधर्म युद्ध आहे की नाही? स्वधर्म युद्ध कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे, युद्ध कशा पद्धतीने केलं त्याचा उपदेश ऐक. स्वधर्म कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे. कोणताही स्वधर्म असो, युद्धच नाही तर कोणताही कशा पद्धतीने त्याचं आचरण केलं पाहिजे ते सांगतात. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. युद्ध कर, पण कसं कर? सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ समे कृत्वा ततः युद्धाय युज्यस्व न एवं पापम अवाप्स्यसि. अर्जुना, तू काय कर? युद्ध कर, पण कसं युद्ध कर? सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ समे कृत्वा. सुख दुःख समान, सुखाविषयी हर्ष नाही, दुःखाविषयी द्वेष नाही. हे येणारे जाणारे आहेत. मी माझ्या कर्तव्याच्या ठिकाणी तत्पर आहे. लाभ आणि अलाभ. लाभ झाला तरी पण विशेष काही अंतःकरणाला वाटत नाही, आणि अलाभ, हानी जरी झाली तरी काहीही वाटत नाही. अशा पद्धतीनं विजय झाला तरी जास्त हर्षित नाही, आणि पराजय झाला तरी त्याचं दुःख नाही. अर्थात काय करायचं? समे कृत्वा. दोन्ही भावांच्या ठिकाणी, दोन्ही अंतःकरणाच्या वृत्तीच्या ठिकाणी भाव कसा असला पाहिजे? समभाव. आणि अशा पद्धतीनं तर युद्धाय युज्यस्व, युद्धाकरता तू प्रवृत्त हो, युद्ध कर. असं युद्ध केला असता काय होईल? पापम अवाप्स्यसि. तू पापम न अवाप्स्यसि, पापाला तू काय प्राप्त होणार नाहीस. भाष्य पहा. सुख दुःखे समे तुल्ये कृत्वा. सुख आणि दुःख तुल्य करायचं. तुल्य करायचं म्हणजे समे करायचं, म्हणजे तुल्य करायचं. तुल्य करायचं सारखं. दोन्हीही क्रियात्वावच्छेदकानं दोन्ही सुद्धा समान आहेत. दोन्ही पण काय सारख्याच, दोन्ही वृत्त्याच आहेत. सुख काय वृत्ती आणि दुःख काय वृत्ती, असा भाव ठेवायचा. सुख ही अंतःकरणाची वृत्ती, दुःख ही अंतःकरणाची वृत्ती. रागदेशो अकृत्वा.
कृत्वा म्हणजे कसं, राग द्वेषो अकृत्वा, त्याच्या ठिकाणी राग आणि द्वेष ठेवायचा नाही. राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे नको असा भाव नको त्याच्या ठिकाणी. इति येतात. हा, आसक्ती प्रेम. प्रेम म्हणजे काय असते, आसक्तीच असते, दुसरं काय, नवीन काय गोष्ट असते काय. प्रेम म्हणजे असं उग ते आसक्ती बरी वाटत नाही लोकांना म्हणायला तोंडाला, त्याच्याने काय म्हणतात, प्रेम म्हणतात. जरा शब्द आवडत आहे की नाही, असं वाटत नाही. हे कोण आहे, हे कोण आहे, माझ्या मायबापाचा दुसरा मुलगा असं म्हणल्यावर बरं वाटत नाही. काय म्हणतात मग, भाऊ आहे, काय म्हणतात, भाऊ म्हणल्यावर मग अर्थ काय, एकच आहे. तसं आसक्ती म्हणल्यावर जरा कसं आहे, आसक्ती तिचे मोह आहे तिचा, त्याच्याबद्दल काय, त्या वस्तूबद्दल, त्या व्यक्तीबद्दल मोह आहे, आसक्ती आहे, असं म्हणल्यावर कसं तरी वाटतं. प्रेम आहे, प्रेम. हो हो, वा वा, छान. तथा लाभालाभौ जया जयौ च समौ कृत्वा, तसंच काय करायचं, लाभ अलाभ, जय आणि पराजय या दोघांना काय करायचं, समौ कृत्वा, सम करायचं, सारखं. आणि ततः युद्धायुज्यस्व घटस्व, आणि मग युद्धामध्ये प्रवृत्त हो, अशा पद्धतीनं करून, असा भाव अंतकरणात ठेवून युद्धासाठी प्रवृत्त हो. न एवं युद्धम कुर्वन् पापम अवाप्स्यसि इति एष उपदेश प्रासंगिकः. अशा पद्धतीनं युद्ध केल्यास तू पापाला प्राप्त होणार नाहीस. अशा प्रकारचा जो उपदेश आहे, हा उपदेश कसा आहे, प्रासंगिक आहे. प्रासंगिक आहे म्हणजे यथार्थ उपदेश नाही. प्रसंग चाललाय आता, युद्धाचा चाललाय, येड्यावानी करू नको, मी हारन मी जिंकन हे काय ठेवू नको म्हणा. आता काय स्वधर्म आहे, स्वधर्माचं परिपालन कर. उग भीती मनामध्ये बाळगू नको, आणि दुःख होईल आणि सुख होईल याचा विचार करू नको. लाभ होईल अलाभ होईल, फार मोठं हानी होईल आणि फार मोठं काही गबाळ मिळेल असा विचार करू नको. आता प्रसंग युद्धाचा आलाय, युद्ध करायचं दोन्हीला समान करून. अवसरी जे जे पावे तेणे चित्त सुखावे. वा, आपुले आणि परावे दोन्ही नाही. अवसरी जे जे पावे, अवसरी जे जे पावे म्हणजे स्वधर्माला जे प्राप्त झालं, आता अवसर प्रसंग ज्याचा आलेला आहे, स्पष्ट भाषासारखंच आहे की नाही, बिलकुल भाषेची असं एक पद असं बाजूला इकडं तिकडं नाही. प्रासंगिक म्हणजे ज्ञानोबरायण अवसरी जे जे पावे, ते तो तेनेची तो सुखावे. बर, पुढची अवतरणिका. शोकमोहापनयनाय लौकिक न्याय स्वधर्ममपि चावेक्ष इत्यादि श्लोके उक्त न तु तात्पर्येण. हा लौकिक न्याय आहे. कशा करता लौकिक न्याय, शोकमोहापनयनाय, शोकमोह दूर करण्याकरता हा लौकिक न्याय सांगितला. म्हणजे हे यथार्थ नाही, म्हणजे शास्त्र नाही, हे सामान्य. आता हे सगळं भयाद्रुणांतु परतम अकीर्तींचापि भूतानी अवाच्यवादांश बहून पुन्हा यदृच्छयाचोपपन्नम स्वधर्मोपि चावेक्ष, हे सर्व काय लौकिक, लौकिक दृष्टीनं भगवंताने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. म्हणून म्हणतात लौकिक न्याय आहे. कशा करता, शोक मोह दूर ठेवण्याचा हा लौकिक न्याय. कुठून सुरू झाला, स्वधर्मोपि चावेक्ष, स्वधर्मोपि इत्यादी श्लोके उक्त, इत्यादी श्लोकातून सांगितला. न तु तात्पर्येण, याच्यामध्ये गीतेचं तात्पर्य आहे किंवा भगवंताचं सांगण्याचं तात्पर्य आहे असं नाही.
परमार्थ दर्शनम तु इह प्रकृतम तच्च उक्तम उपसंहरति एषा ते अभिता इति शास्त्र विषय विभाग प्रदर्शनाय. आणि परमार्थ जे दर्शन आहे म्हणजे वास्तविकता, भगवंताला जे खरं सांगायचंय ते खरं सांगितलं ना आतापर्यंत. खरं म्हणजे परमार्थाचं निरूपण केलं ना भगवंताने. कुठून परमार्थाचं निरूपण केलं? सुरुवाती जिथून भाषा चालू आहे कोणता श्लोक? अशोचानन व शोचस्त्वम. तर अशोचानन व शोचस्त्वम पासून ते इथपर्यंत देही नित्य 30व्या श्लोकापर्यंत सगळं आत्मा कसा नित्य आहे, आत्माच कसा परमार्थ आहे म्हणजे खरा आहे, सत्य आहे, तोच विषय चालू आहे प्रकृत. तो हा जो प्रकृत विषय आहे त्या प्रकृत सांगितलेल्या विषयाचा उपसंहार कुठं करतात? एषा ते अभिता सांख्ये. आता जो श्लोक येणार आहे पुढचा तिथं उपसंहार करतात आत्म्याविषयीच्या चिंतनाचा. आणि शास्त्रविषय विभाग प्रदर्शनाय, शास्त्राविषयी जो विभाग सांगितला ना, 2 विभाग केले ना, एक सांख्य बुद्धी आणि दुसरी योग बुद्धी, त्याचं सुद्धा काय करतात? प्रदर्शन करतात. बरं, त्याचं प्रदर्शन का करतात? तर यही प्रदर्शिते, इथंच जर त्याचं प्रदर्शन केलं तर पुनः शास्त्र विषय विभागे उपरिष्टात ज्ञान योगेन सांख्यानां कर्मण योगेन योगिनां इति निष्ठाद्वय विषयं शास्त्रं सुखम प्रवर्तिष्यते श्रोतारः च विषय विभागेन सुखम ग्रहिष्यन्ति इति अत आह. इथंच जर शास्त्र विभाग केला तर होईल काय? तर पुन्हा शास्त्र विभागे उपरिष्टात पुढे जे शास्त्र विभाग सांगण्यात येणार आहे ना, कुठं? ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम, अशा प्रकारच्या 2 निष्ठा पुढे सांगण्यात येणार आहेत है ना. तर त्या 2 निष्ठात्मक जे शास्त्र आहे ते सुखम प्रवर्तिष्यते, त्याच्यामध्ये सुखाने अनायासाने त्याच्यामध्ये प्रवृत्ती होईल म्हणजे लक्षात येईल. इथंच 2 विभाग केले तर पुढे चलून ते काय लक्षात येणार. बरं, पुन्हा काय होईल? श्रोतारः च विषय विभागेन सुखम ग्रहिष्यन्ति, आणि जे ऐकणारे आहेत ते सुद्धा विषयांचा विभाग केल्यामुळं सुखानं त्यांना काय होईल? त्या विषयाचं ग्रहण होईल. इति अत आह, अशा प्रकारचं डोक्यात ठेवून बोलतात. काय? एषा ते अभिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. 2 विभाग करून सांगत आहेत. एक कोणती बुद्धी असते? सांख्य बुद्धी. दुसरी कोणती असते? योग. तर एषा ते सांख्ये अभिहिता, ही जी तुला सांगितली ते म्हणजे तुभ्यम, ही तुला जी सांगितली अभिहिता कोणती बुद्धी? सांख्य बुद्धी. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धी. तर आतापर्यंत तुला कोणती बुद्धी सांगितली? सांख्य बुद्धी. आणि तू योगे इमाम शृणु, आता तू काय कर? योग बुद्धी सुद्धा ऐक. इमाम योगे शृणु, आता योग बुद्धी सुद्धा ऐक. बरं, बुद्ध्या युक्तो यया पार्थ, यया बुद्ध्या युक्तः कर्मबंधम प्रहास्यसी. हे पार्थ, ह्या बुद्धीनं जर युक्त झाला, कोणत्या बुद्धीनं? योग बुद्धीनं म्हणजे कर्मबुद्धीनं युक्त झाल्यानंतर कर्मबंधम प्रहास्यसी, कर्मबंधाला तू काय करशील? तोडशील. कर्मबंध तुला राहणार नाही, कर्मबंध नष्ट होईल तुझ्याकरता.
आतापर्यंत कोणती बुद्धी सांगितली? सांख्य बुद्धी. आता कोणती ऐक? योग बुद्धी ऐक. जी योग बुद्धी ऐकल्यानंतर तुला कर्मबंध राहणार नाही, किंवा तू कर्मबंधातून आता कर्माने बांधलेला आहेस ना, तो कर्मबंध तू तोडशील. भाष्य पहा. एषा ते तुभ्यम अभिहिता उक्ता सांख्ये परमार्थ वस्तु विवेक विषये बुद्धी ज्ञानम साक्षात शोक मोहादि संसार हेतु दोष निवृत्ती कारणम. आता जी सांगितलेली कोणती? एषा ते अभिहिता सांख्य बुद्धी. कोणती बुद्धी? सांख्य बुद्धी सांगितलेली. तर ते आता हे जे नुसतं भाष्य जोडलं की व्यवस्थित लागते. तुभ्यमुक्ता तुला सांगितली कोणती? काय सांगितलं तू? उक्ता तुला सांगितलं बुद्धी म्हणजे ज्ञान सांगितलं. कोणतं ज्ञान? परमार्थ वस्तू विवेक विषये. परमार्थ वस्तू कोण? आत्मा. आत्म्याविषयीचा जो आत्म्याविषयीचा विवेक हाच आहे जिचा विषय, अशी जी कोण? सांख्य बुद्धी. सांख्य बुद्धी सांख्याचं लक्षण केलं. सांख्य म्हणजे काय? तर परमार्थ वस्तू विवेक विषय. आत्मवस्तू जी आहे तिच्या विषयीचा जो विवेक विचार, ते ज्ञान काय करतं मग? साक्षात शोक मोहादि संसार हेतु दोष निवृत्ती कारणम. साक्षात निवृत्ती कारणम. ते ज्ञान कसं आहे? साक्षात निवृत्तीला कारण आहे. कशाच्या निवृत्तीला कारण आहे? तर शोक मोहादि संसार हेतु दोष. शोक मोहादि हेच काय? संसार हेतु दोष आहेत. संसाराचे कारण आहेत कोण? शोक आणि मोह. आणि शोक आणि मोह म्हणजे शोक मोह कशापासून झालेले आहेत? शोक मोह माझा, मी आणि माझं अशी बुद्धी. मी आणि माझं ही बुद्धी कुठून निर्माण झालेली? अज्ञानापासून, म्हणजे अविद्येपासून. तर मग ह्या अविद्येला साक्षात निवृत्त करणारं हे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? सांख्य बुद्धीचं ज्ञान. सांख्य बुद्धी ही काय करते? अविद्येला निवृत्त करते. अविद्या राहत नाही. आत्म्याचं ज्ञान करून देणार आहे ना. योगे तू प्राप्त्युपाये निसंगतया द्वंद्व प्रहाण पूर्वकम ईश्वराराधनार्थे कर्मयोगे कर्मानुष्ठाने समाधियोगे च इमाम अनंतरम एव उच्यमानाम बुद्धिम शृणु. आता योग बुद्धीचं सांगतात, कर्मबुद्धी. तर काय? तत्प्राप्ती उपाये. ही योग बुद्धी कशी आहे? तत्प्राप्ती उपाय. तत् म्हणजे ती अगोदर सांगितलेली बुद्धी कोणती? सांख्य बुद्धी. सांख्य बुद्धी प्राप्तीचा उपाय कोण? योग बुद्धी. म्हणजे कर्म हे ज्ञान प्राप्तीचा काय? उपाय. सरळ स्पष्ट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कर्म हे ज्ञान प्राप्तीचा उपाय आहे. बरं, ज्ञान प्राप्तीचा उपाय म्हणजे कर्म केलं की ज्ञान प्राप्त होते असं आहे का? नाही. निसंगतया. ते कर्म कसं करावं लागल? निसंगतया करावं लागल. निसंगतया करावं लागल म्हणजे आसक्ती रहित करावं लागल, संगरहित करावं लागल. संगरहित कशाचा संग असतो? कर्मामध्ये फलासक्ती असते. कशाची आसक्ती असते? फलाची. हे कर्म केलं म्हणजे हे मिळालं पाहिजे, अशी जी आसक्ती आहे ना तिला म्हणायचं कर्मासक्ती. तिलाच काही इथं काय म्हणलेलं आहे? निसंगतया. ही सोडून हे ज्ञानप्राप्तीचा उपाय होऊ शकतं. कोण? कर्मयोग किंवा योग बुद्धी. पण कशी पाहिजे ती? निसंगतया. पुन्हा द्वंद्व प्रहाण पूर्वकम. आणि सुख दुःखाची जे द्वंद्व आहेत की नाही, सुख दुःख, हे द्वंद्व
प्रहाणपूर्वक, द्वंद्व निवृत्तीपूर्वक. म्हणजे त्याच्यामध्ये काय ठेव, सुख दुःखे समे कृत्वा, मागे जे सांगितले त्याप्रमाणे सुख दुःखाला समान करून पुन्हा निसंग होऊन असं जर कर्म केलं तर ते कशाला प्राप्त होईल? ज्ञान प्राप्ती करता कारण होईल. बरं, पुन्हा कसं सांगितलं? पुन्हा एक विषय, ईश्वराराधनार्थे. ते कर्म कसं असलं पाहिजे? ईश्वराराधनार्थी, ईश्वरा करता पाहिजे. हे जे कर्म आहे ते माझ्या करता करत नाही, भगवंताची आज्ञा आहे ना. भगवंतानं मला हे काम दिलेलं आहे. आले भागा ते करीतो. म्हणजे आता भाग कोण करून दिलाय? देवानं करून दिला, सरळ स्पष्ट. क्षत्रियाने हे केलं पाहिजे, त्याच्यानंतर ब्राह्मणाने हे केलं पाहिजे, वैश्याने हे केलं पाहिजे, पुन्हा शूद्राने हे केलं पाहिजे, वानप्रस्थी, गृहस्थी, संन्यासी, ब्रह्मचारी, प्रत्येकाचे नियम कायदे कानून करून दिलेले आहेत. नौकरानं कसं वागलं पाहिजे, मालकानं कसं वागलं पाहिजे, हे सुद्धा नियम आहेत की नाही? स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही. प्रत्येकाचे नियम कायदे कानून हे कोण दिले करून? भगवंताने दिले ना. मग हे सगळं कोणाकरता करायचंय? त्याच्याकरता त्यानं सांगितलंय म्हणून करायचं, असंच करायचं. त्याच्यामध्ये मग आता नौकरानं समजा स्वामी सेवकानं काम केलं तर सेवकाचं काम कोणाकरता असते? मालकाकरता. मग ते कसं काम करत असतो? जेणेकरून कोण खुश व्हावा? मालक खुश व्हावा. आणि मालक खुश झाला तर ते त्याच्या सेवकपणाला यथार्थता आली. मालक खुश हो की न हो, आपले त्याच्यातून 100-200 रुपये कसे काढता येतील असा विचार करणारा खरा सेवक आहे का? आणि त्याची सेवा टिकल का? मालकाला कळाल्यानंतर मालक ठेवील का त्याला? नाही ठेवणार. तसं आपल्या सर्वांना कोण काम लावून दिलेलं आहे? आपण कोणाचे सेवक आहेत असा जरी विचार केला तर आपण भगवंताचे सेवक आहेत की नाहीत? मग भगवंत कशा प्रकारे खुश होईल, प्रसन्न, तिथं लक्ष असलं पाहिजे आपलं. आपलं पोट कसं भरण, आपली खळगी कशी भरण याचा विचार न करता भगवान परमात्मा कशा पद्धतीनं खुश होईल हे केलं पाहिजे. भगवान कशानं खुश असतात? दुसरं तिसरं काय नाही, धर्माचरण. धर्माचरण केलं. धर्म म्हणजे काय? जे भगवंतानं आपल्याला जे लावून दिले काम, त्याच्यामध्ये काम चुकारपणा करता, त्याच्यामध्ये स्वार्थ न ठेवता, त्याच्यामध्ये आसक्ती न ठेवता जे प्राप्त झालेलं काम तेच केलं, परमात्मा खुश होतो. म्हणून ईश्वराराधनार्थे असं. असा कोण? अशी योगे म्हणजेच कर्मयोगे. कर्मयोग कर्मानुष्ठाने, अशा पद्धतीनं कर्मयोगाचं कर्मानुष्ठान करायचं. कसं? निसंगतया, द्वंद्व प्रहाण पूर्वकम आणि ईश्वराराधनार्थे अनुष्ठाने, कर्मानुष्ठाने, समाधी योगे च. कर्मानुष्ठान म्हणा किंवा आणि समाधी योग. समाधी योग सुद्धा, समाधी योग बी अशाच प्रकारे करायचा आणि कर्मयोग सुद्धा अशाच प्रकारे करायचा. किंवा कर्मयोग, समाधी योग आणि भक्तियोग, ईश्वराराधनार्थे याच्यातून भक्ती योग निघतो. आणि कर्मानुष्ठाने याच्यातून काय निघतो? कर्मयोग निघतो. आणि समाधी योगे याच्यातून योग निघतो. हे तिन्हीच काय? तत्प्राप्ती उपाय. हे तिन्ही योग कशा करतायत? तत्प्राप्ती उपाय. तत् म्हणजे ज्ञानप्राप्ती. ज्ञानप्राप्तीचे हे तिन्ही काय आहेत? उपाय आहेत. भक्ती म्हणा, योग म्हणा किंवा कर्म म्हणा. इमाम अंतरम एव उच्चमानाम बुद्धिम शृणु. ही आता नंतर जी सांगितल्या जाणारी जी आहे बुद्धी, ती बुद्धी कोणती? योग बुद्धी. शृणु, ऐक.
म्हणजे आतापर्यंत तुला काय सांगितलं? ज्ञान सांगितलं. आता कर्माचा विचार ऐक. कर्माचा विचार कशा करता आहे? विनाकारण कशाला सांगता होय कर्माचा विचार? ज्ञान तर सांगितलं ना, आता कशाला कर्म? हे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर हे काय उपाय? कोणता उपाय? कर्मयोग. मग त्याचे विशेषण दिले. कसा कर्मयोग असला पाहिजे, कशा पद्धतीने असला पाहिजे ते सांगितलं. कसा असला पाहिजे? निसंग. त्याच्यानंतर द्वंद्व प्रहाणपूर्वक असला पाहिजे, ईश्वर आराधनार्थ असला पाहिजे, असा कर्म. कशाला कशाला कारण ठरतो? ज्ञानाला. ताम बुद्धिम स्तौती प्रचो परोचनार्थम प्ररोचनार्थम. ती जी योग बुद्धी आहे म्हणजे कर्मबुद्धी आहे, कर्मकांड त्याची काय करतात? स्तुती करतात. त्याच्यामध्ये रुची उत्पन्न होण्याकरता. बुद्ध्या यया योग विषयया युक्त हे पार्थ कर्मबंधम कर्म एव धर्माधर्माख्य बंध कर्मबंध तम प्रहास्यसी ईश्वर प्रसाद निमित्त ज्ञान प्राप्ते इति अभिप्राय. या बुद्ध्या म्हणजेच काय? योग विषया. योग विषयी जी बुद्धी आहे म्हणजे कर्म विषयी जी बुद्धी आहे तिनं जर तू युक्त झाला हे पार्थ तर काय होशील? कर्मबंधम कर्मबंधम प्रहास्यसी. कर्मबंधाला तू काय होशील? तोडशील. तर कर्मबंधम काय? तर कर्म एव धर्माधर्माख्य बंध. कर्म म्हणजेच काय? तर धर्म आणि अधर्म नावाचा बंध, त्यालाच म्हणायचं कर्मबंध. धर्म पाप पुण्य. कर्म केले काय होते उत्पन्न? एक तर पाप होईल नाही तर पुण्य होईल. आणि पाप पुण्यानेच माणूस काय बांधल्या गेलेला आहे. ते पाप पुण्य आपण कर्म केलं की त्याचं काय होणार? धर्म आणि अधर्म म्हणजे पाप किंवा पुण्य होणार. मग ते धर्म अधर्मच कशाला कारण होणार? बंधाला. हे गोल जे चक्र आहे ना याच्या बाहेर सुटता येत नाही. कर्म करायचं, त्याचं पाप पुण्य होणार, अदृष्ट झालं की ते भोगण्याकरता पुन्हा एक जन्म घ्यावा लागतो. आणि जन्म घेतला पुन्हा कर्म करायचं, पुन्हा जन्म घ्यायचा. हे चालू शृंखला राहणार. याच्यातून म्हणजे बंद झाला की नाही एक प्रकारचा, ज्याच्यातून सुटता येत नाही त्यालाच काय म्हणतात? बंद. बांधल्या गेला आता माणूस. कर्म करायचं, ते भोगायचं, भोगून काय पुन्हा कर्म करायचं. हे चालूच शृंखला. कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे. आणि जे जे कर्मधर्म नाशवंत. कर्म आणि धर्म नाशवंत हे कळण्याकरता, हे वर्म कळण्याकरता काय करायचं? अशा पद्धतीनं कर्म करायचं. देवानं सांगितल्या पद्धतीनं कर्म केलं ते हे कर्मच कर्मबंधनातून सुटण्याकरता काय होतं? कारण होतं. लोखंड कापण्याकरता कोणती काय आणावं लागते? लोखंडच. लोखंड कापण्याकरता लोखंडच. आता कर्मातून सुटण्याकरता काय करायचं? कर्मच करायचं, फक्त वेगळ्या पद्धतीनं करायचं. तेच कर्म करायचं पण वेगळा भाव ठेवून करायचं. काही बदलायचं नाही. जसं सामान्य लोक करतात तसंच कर्म करायचं, फक्त त्याच्या मागचा उद्देश हेतू जो आहे तो बदलायचा. नवीन काही करायचं नाही. तेच सांगतात कशा पद्धतीनं कर्म करायचं. ते त्या कर्माचीच काय भगवान स्तुती करत आहेत. असा कर्मबंध आहे. कसा कर्मबंध आहे? धर्माधर्माख्य. धर्म आणि अधर्म नावाचा बंध, त्यालाच म्हणायचं कर्मबंध. तम प्रहास्यसी. त्याला काय होशील? तू तोडशील. कसा तोडशील हो? कर्मबंध. कर्मबंध म्हणजे हे सगळा संसारच समजा की. सगळा संसार कसा आहे? कर्मरूप आहे. कर्मामुळे संसार झाला, कर्मामुळे तुम्हाला जन्म झाला आणि तुमच्यामुळे हे भोगण्याकरता सगळं सृष्टी निर्माण झालेली. प्रत्येक जीवाची जी सृष्टी आहे ही सृष्टी कोणा करताय? एकाच जीवा करता. आपल्या करता सगळे वस्तू, रोड, घर, दार, कुत्रे, मांजरं, दुश्मन, मित्र वगैरे सर्व कोणा करतायत? आपल्या करता, एका करता.
आपल्या कर्मामुळे हे सगळा पसारा निर्माण झाला. कोणती तरी वस्तू आपल्याला एक सुख देती नाहीतर दुःख देते. तर कोणाचे सुख दुःख आहेत? सुख दुःख कोणाचे कशापासून उत्पन्न झालेत? कर्मापासून. कोणाच्या? आपल्याच. कोणती बी वस्तू घ्या जगातली, ती काय एक तर काय देणार? सुख देणार नाहीतर दुःख देणार. जी सुख देत नाही आणि ती दुःख देत नाही ती काय असती? उपेक्षित वस्तू असते. ती असून बी आपल्या करता नसल्यासारखी. रस्त्याने जाणारे दगड दुगड येतं, काय त्याच्याकडे लक्ष आहे का? काय किती आहेत, कसा आहे, ओबड आहे की खोबड आहे की किती किलोचा आहे, 1.5 किलोचा का 2, काय संबंध आहे आपल्याला त्याचा? काय ना रस्त्याच्या पण रस्त्याबद्दल तर आपल्याला आहे की नाही? रस्ता कसा असला पाहिजे? बिना चिखलाचा असला पाहिजे. रस्ता कसा असला पाहिजे? बिना दगडायचा असला पाहिजे. रस्ता कसा असला पाहिजे? बिना खड्ड्याचा असला पाहिजे. पण तुमचं जे कर्म आहे पाप असेल तर तुम्हाला ओबड धाबड खोबडच रस्ता मिळणार. पुण्य असेल तर व्यवस्थित म्हणजे रस्ता सुद्धा आपल्या पाप पुण्यावर अवलंबून. म्हणजे प्रत्येक वस्तू कशावर? पाप पुण्य म्हणजे आपल्या कर्मावर. पाप पुण्य कोणाचे आहेत? आपले. आणि त्या पाप पुण्यामुळेच काय आपण जन्माला आलो. म्हणजे सर्व जगत कशा करताय? आपल्या करताय. आपल्या कर्माचा भोग देण्याकरता आहे सर्व जगत. याच्यातून सुटायचं. कशाने सुटायचं? कर्माने सुटायचं. कर्माने सुटता येते, कर्माने त्याला तोडता येते. आणि तुम्ही तर काय म्हणले? मागच म्हणले ज्ञानाशिवाय याच्यातून सुटता येत नाही. मग कर्मानं सुटता येतंय का ज्ञानानं सुटता येते? पुन्हा प्रश्न पडला की नाही? ते सांगतात ईश्वर प्रसाद निमित्त ज्ञान प्राप्ते इति अभिप्राय. कर्मबंध हा कर्मबंध तू तोडशील. याचा अर्थ असा आहे की काय कशा पद्धतीने तोडशील? जर तू कर्म केलं, निष्काम कर्म केलं, जसं कर्म करायला पाहिजे त्या पद्धतीनं केलं तर ईश्वर प्रसाद निमित्तात ज्ञान प्राप्ते. हे ईश्वर प्रसन्न होईल, परमात्मा प्रसन्न होईल आणि वैराग्य प्राप्त होईल. वैराग्यामुळे श्रवणामध्ये प्रवृत्ती होईल. श्रवणामध्ये काय मिळणार? तत्वबशी महावाक्याचा उपदेश होईल आणि नंतर अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होईल. हे सर्व कशानं होईल? कर्मानं. कर्मानं कोण प्रसन्न होईल? परमात्मा. स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. आणि ते तोषलेनी आत्मराजच की. वैराग्य सिद्धी पाहिजे पसायत आहे. मग ती ये पूजे आत्मराजे. वैराग्य सिद्धी देई जे पसायत या. मग प्रसाद प्राप्त होणार कोणाचा? भगवंताचा. देव प्रसन्न झाल्यामुळे. कोणता प्रसाद प्राप्त होईल? मालकाचं काम केल्यावर मालक काय देतो? बक्षीस. परमात्मा कोणतं बक्षीस देणार आहे? वैराग्य नावाचं बक्षीस. आता हे वैराग्य दिलं की एकदा प्रसाद खाल्ला की मग त्याला पुन्हा दुसरं काय नाही. पहा पुन्हा हे कर्म फर्म काय नाही. मग त्याला सुट्टी कायमची. चांगलं काम केलंस आता तू सुट्टीत देऊन टाकते. आता पुन्हा ह्या कर्मात धर्मात पाप पुण्यात अडकायची तुला गरज नाही, असा प्रसाद देऊन टाकतो देव. वैराग्य देतो. आणि मग त्यानं काय होतं? ज्ञानप्राप्ती होती. ज्ञानप्राप्तीनंच कर्मबंध सुटतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्ञानप्राप्तीनंच काय होतो? कर्मबंध तुटतो. किंच अन्य. आणि याला सोडून दुसरे जे आहेत ते काय? नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अजून आहे काय? इह अभिक्रमनाशः अस्ति आणि प्रत्यवायः न विद्यते. त्याच्यानंतर स्वल्पम अस्य धर्मस्य स्वल्पमपि महतो भयात त्रायते. काय?
यह अभिक्रमनाशः न अस्ति. याला काय अभिक्रमनाश नाही. कशाला? या कर्मयोगाला अभिक्रमनाश म्हणजे अभिक्रमनाश म्हणजे अभिक्रम प्रारंभ प्रारंभ याच्या म्हणजे प्रारंभ नाश याला नाही. सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे नष्ट झाला असं होणार नाही. हा कोण? कर्मयोग. बरं, याच्यामध्ये काही पाप नाही. न प्रत्यवाय विद्यते. प्रत्यवाय नाही, दोष नाही याच्यामध्ये. आणि पुन्हा बरं हे याच्यात दोष नाही, अभिक्रमनाश नाही. आणि तसंच याचं जरा थोडंसं अनुष्ठान केलं, थोडंसं स्वल्पमापी अस्य धर्मस्य थोडंसं जरी अनुष्ठान केलं तर काय करतं हे? महतः भयात काय येते, मोठ्या भयापासून काय करतं? तारत सोडवितं. कोण? हे कर्मयोग. हा कर्मयोग, त्याची स्तुती चालू आहे कर्मयोगाची. बा न इह मोक्ष मार्गे कर्मयोगे. मोक्षाचा मार्ग असणारा हा कर्मयोग. अभिक्रमनाश. अभिक्रमनाश म्हणजेच भाष्यकार सांगतात अभिक्रमणम. अभिक्रमणम म्हणजेच काय? अभिक्रम. अभिक्रम म्हणजे काय? प्रारंभ. प्रारंभ तस्य नाश न अस्ति. प्रारंभ केला त्याचा काय नाही? नाश नाही. प्रारंभ केला हा कर्मयोग की नष्ट झाला असं नाही. कसं? आता उदाहरण आम्हाला नेमकं समजा बा. यथा कृष्यादे हे, जसं कृष्यादे, कृषी म्हणजे शेती वगैरे आहे, ती कशी आहे? कशी आहे? व्यतिरेकी दृष्टांत आहे. कृषी वगैरे नुसतं पेरून चालत नाही. पेरला आणि बसला घरी, पुन्हा म्हणजे आता काय एकदा पेरलं डायरेक्ट किती महिन्यानं जायचे? 3-3.5 महिने, 4 महिन्याला पिकं येतात. लय तर लय 3.5 समजा. 3.5 महिने 4 महिन्यानंतरच जाऊ म्हणे. एकदा पेरून तर टाकले. जमीन म्हणजे आपली जमीनच आहे, 1 नंबर जमीन आहे, काळी जमीन आहे, खाली 40 फुटापर्यंत नुसती काळी आहे. पाऊस चांगला आहे यावर्षी. आणि आता एकदा पेरलं की पुन्हा जायचं नाही. आरंभ तर केला पण मग काय फळ मिळेल का? काही फळ मिळणार नाही. पेरून आला की 2-4 दिवसांत त्याच्यामध्ये येते काय? तणकट. तणकटच म्हणतात का? तण येते, गवत वगैरे, आणि त्या पिकाला अख्खं पीक खाऊन टाक. काही सुद्धा येत नाही त्याला. म्हणजे नुसतं आरंभ करून चालत नाही. नाही केली निघा गाडीले तर येथे कायचे कण येते हाता. वा कोणाच तुकोबारायचं प्रमाण. तेथे कैसे कण येते हाता. निगा करावं लागते. एकदा पेरून नुसतं चालत नाही. पेरल्यानंतर पुन्हा तणकट काढावं लागते. त्याच्यानंतर त्याला कीटकनाशक फवारावं लागते. सगळी निगा केली तर मग फळ मिळते. तसं नाही. तर सुरुवात करून द्यायची, आणि सुरुवात करून दिल्यानंतर नंतर काय टेन्शन नाही. नुसती सुरुवात जरी करून दिली की हे भगवंता, हे जे केलंय मी कर्म करीत आहे ते कोणा करताय? समर्पण, कृष्णार्पण इतकं म्हणलं तरी बी तो खुश होते परमात्मा. थोडं जरी कर्म केलं, कशा पद्धतीने केलं? निष्काम केलं, भगवंताकरिता केलं तरी काही हरकत नाही. कृष्णादे योग विषय प्रारंभस्य न अनेकांतिक फलत्वम इत्यर्थः. योगाविषयी म्हणजे योग बुद्धी हे कर्माविषयी. कर्माचा जर प्रारंभ केला तर कोणत्याच पद्धतींचं संशययुक्त फल काय मिळत? म्हणजे कसं? निश्चित फळ मिळणार आहे. संशय अनेकांतिक फलत्वम, न अनेकांतिक फलत्वम म्हणजेच काय? संशयरहित फळप्राप्ती होणार. पण काय करावं लागेल?
जसं सांगितलं तसं कर्मानुष्ठान करावं लागल. किंच न अपि चिकित्सावत प्रत्यवायो विद्यते. दुसरा दृष्टांत दिला चिकित्सावत. चिकित्सा म्हणजे हे औषध दवा वगैरे चिकित्सा करावं लागते की नाही. विलाज. चिकित्सा म्हणजे काय? विलाज. विलाजाप्रमाणे सरकारी दवाखान्यात इलाज चालू आहे, खाजगी दवाखान्यात इलाज चालू आहे, असं म्हणतो की आपण तेच चिकित्सा. त्याप्रमाणे प्रत्यवाय न. त्याप्रमाणे असं आता चिकित्सा करता करता काय सांगता येते, विलाज करता करता माणूस दगावतो. एखाद्याशी ठीक होतो किंवा मग दगावतो, नाही तर मग त्याचे काय हात पाय काहीतरी एखादा तोडावा लागतो. नाही याच्या हे निकामी झाले, हे तोडावंच लागते. असं म्हणजे काहीतरी प्रत्यवाय होऊ शकतो, विपरीत परिणाम होऊ शकतो. तसा विपरीत परिणाम कर्मानं होत नाही. अशा पद्धतीने कर्म उलट आतापर्यंत आसक्ती धरून कर्म करू लागलोत, त्याचं काय आपल्याला वाटेना. आणि देव अर्पण, भगवंत अर्पण बुद्धीने एखादं कर्म केलं तर काय प्रत्यवाय होणार, त्याच्यात काय नवीन होणार आहे. झालं तर काय होणार, चांगलंच होणार, वाईट होणार नाही. वाईटच करू लागलोत आतापर्यंत, एक धडाची गोष्ट करीना. स्वतः करता कर्म करणं म्हणजे काय, अख्खं अथ ते इथपर्यंत वाईट आहे. आणि थोडं जरी आपण मग ईश्वर अर्पण जर बुद्धीने केलं तर त्याच्यात काय दोष लागणार आहे. दोष तर लागणारच नाही, उलट काही ना काहीतरी काय होणार, फळच मिळणार, पुण्यच होणार. तसं आहे. म्हणजे चिकित्सा करत असताना एक तर काय होत असतं, झाला तर माणूस ठीक होतो, नाही तर मग गडबड होऊन जाते. अशी गॅरंटी कोणी देत नाही. आता हे सगळे डॉक्टरच मरणार आहेत. मला तर आश्चर्य होतं, ह्या मरणाऱ्या डॉक्टराकडून अमर होण्याची लोक इच्छाच कशी करतात. आता माणसाचा इलाज करणारा डॉक्टर जर मेला नसता तर 100% त्या डॉक्टरकडे जाऊन काय करा, इलाज करणं बरोबर होतं. पहा, ते स्वतः मरते, त्याला शुगर आहे, बीपी आहे, कोणतं कानो थायरॉइड आहे, दुनियाभराची बिमाऱ्या, कॅन्सर, नामकन ढमकन तमकन, आणि त्या डॉक्टराकडे नाही, डॉक्टराकडे जावंच लागते. आमच्या गावात एक डॉक्टर येत होता, ह्या म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्या इंजेक्शन देऊ इंजेक्शन देऊ, कमर कोणाचे दुख, गुडघे कोणाचे दुख, 50 रुपयाला इंजेक्शन, तेच शक्ती येण्याचं. बाया 8 दिवसाला यायचं, 8 दिवसाला रेडीच बाया इंजेक्शन घ्यायला. एका दिवशी तेच मेला, सगळ्या बाया जिथे आहेत डॉक्टरच मेला. किती अवघड आहे. हेला नीट करणारा तुका म्हणे, रोग वैद्याची अंगी नाही तरी जगी उपकार. कसा अन्वय करायचा याचा. हा, असं का. ते म्हणजे दृष्टांत दिला की साधू संत जगाला उपदेश करतात, त्यांना गरज नाही काही रोग. वैद्याच्या अंगात थोडाच रोग आहे, ते जगाचा उपकार करण्याकरता. अख्ख्या औषधी जर गोळा करून ठेवल्या तर एखाद्याने म्हटलं असेल की बाबा किती बिमार आहेत याला किती रोग आहेत, तर त्याला रोग नाही, ते लोकांसाठी औषधी गोळा केले त्यांनी. तू का म्हणे रोग, त्यांनी जे मेडिकल लावलंय लोकांसाठी इंजेक्शन द्यायचं, ते कोणी जर म्हणेल की यालाच रोग आहेत किती कोण, याच्याकडे काय जायचं. वा, व्यतिरेकी दृष्टांत समजा. वैद्य वाचविती जीवा तरी कोण जाते देवा. वा, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. हा व्यवस्थित लागतोय. पण आता काय लोकायला देवापेक्षा वैद्यावाचा विश्वास झाला, ते अतिरेक झाला, व्यतिरेक झाला इकडं लोकांमध्ये. असो, कधी कधी एक तर चांगला बी परिणाम होतो. वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदरं यमस्तु हरति प्राणान् वैद्य प्राणान् धनानि च. फक्त यमराज काय करतो, प्राण घेऊन जातो, पण हे डॉक्टर मात्र लय बेकार, प्राण घेऊन जातात
आणि धनही घेऊन जातात. असं कधी कधी विपरीत परिणाम होतो, कधी कधी चांगला परिणाम होतो. कधी कधी विपरीत परिणाम यावा म्हणून लोक औषध खातात आणि परिणाम होतो चांगला. खाऊन टाकू म्हणे ह्याचा गोळ्या एरी मारायचे तेरी मारायचे, भस भस 10 गोळ्या एकदाच खाऊन टाकल्या. त्याचा रोग बिमारीत नीट होते. असे पुन्हा काही लक्षण आहेत. मला झाला होता कोरोना. मग कोरोना झाला म्हणजे आता ते नाकातून वासही नाही गेला कोणत्याही वस्तूचा वगैरे, तर मला लक्षात आलं की हे लक्षण आपल्यावर फिट बसलं. त्याच्यात सांगितले होते ना कोरोनाचे लक्षण, त्याला वास येत नाही. मग ते कोरोना झाला म्हणलं तर हे क्वारंटाईन झाल्यावर हे तिकडं मारतातच. मग ते कुटिया लावून घेतली, म्हणजे कुटियात कोणाला एंट्री नाही, आपण बाहेर जायचं नाही. मग करायचा उपाय काय? सकाळ संध्याकाळ दुपार काय करायचं? फक्त गुळवेलचा काढा प्यायचा. सकाळी एकदा गुळवेलचा काढा बनवायचा प्यायचा, दुपारी एकदा प्यायचा आणि संध्याकाळी झोपताय का 3दा. दुसरा कोणताच उपाय नाही, औषध नाही. एक तर कोरोना राहिला, 2-4 दिवसातच ते सगळं म्हणजे क्लिअर झालं. आणि तिसरी गोष्ट 2-1.5 वर्षापासून मला ते हे झालं होतं, गजकरण त्रास द्यायचं. भल्या दुनियाभराच्या गोळ्या गिळ्या खाल्या, वेगवेगळे डॉक्टर, म्हणजे जवळपास 50-60 हजार रुपये खर्च झाला असेल त्या गजकरणात. आणि त्या गजकरणाच्या गोळ्या जेव्हा दिल्या तर त्या गोळ्यानं मला नवीन रोग उत्पन्न झाला, कावीळ. म्हणजे इतक्या उष्ण त्या गोळ्या होत्या. कावीळ झाला. कावीळ नीट करण्याकरता प्रयत्न. आणि हे जेव्हा कोरोना झाला तेव्हा सकाळ संध्याकाळ दुपार फक्त गुळवेल पेली तर कोरोना राहिला आणि तुमचं ते काय गजकरण राहून गेलं. म्हणजे एकदा करायला एखादी गोष्ट घेतली तर त्याच्यामध्ये दुसरे अनेक बी फायदे होऊ शकतात. म्हणजे गजकरण घेऊन जाण्याकरता कोरोना झाला होता. म्हणजे मला कोरोना झाला नव्हता, ते आला होता मुदाम. मी कोरोनाचा अधिकारी नव्हतो तसा. तर किमच्या अपि चिकित्सावत प्रत्यय न विद्यते. याच्यामध्ये काही प्रत्यय होणार नाही. किंतु भवती, उलट काय होणार? असं होणार, स्वल्पमापि अस्य योग धर्मस्य अनुष्ठितम त्रायते रक्षति महत संसार भयात जन्म मरणादी लक्षणात. उलट याचं थोडं जरी अनुष्ठान केलं या योगाचं तर हे काय करतं? महत भयात त्रायते. कोणत्या भय? कोणतं भय? या सगळ्या जगाला एकच भय लागलेलं आहे, जन्म आणि मरणाचं भय लागलेलं आहे. जन्मला त्याला दुनियाभराची भीती होणार आणि तेच मरणार. अशा पद्धतीचं जे संसार भय आहे ते निवृत्त होतं. कशानं निवृत्त होतं? म्हणजे निवृत्त होण्याचा मार्ग सापडतो या कर्मानुष्ठानानं. अशा पद्धतीनं बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.